पालघर गणातून शिवसेनेचे राजेंद्र फणसे यांना विजयाची खात्री। दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पालघर गणातून शिवसेनेचे उमेदवार व कट्टर शिवसैनिक राजेंद्र फणसे हे निवडणूक लढवत आहेत। राजेंद्र फणसे हे शिवसेनेचे जुने जाणते शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। लोकांच्या अडीअडचणीच्या काळात धावणारा आपला माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे। त्यांची पालघर गणात स्वतःची अशी एक ओळख असून त्यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला आहे। माजी पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम व दापोली तालुक्याचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या खास विश्वासातला माणूस म्हणून राजेंद्र फणसे हे ओळखले जातात। त्यामुळे पालघर गणातून राजेंद्र फणसे यांना उमेदवारी मिळाली आहे व या दोन्ही नेत्यांनी राजेंद्र फणसे यांच्यावर विश्वास दाखवला आहे। नक्कीच मला विश्वास आहे जिल्हा परिषदच्या वेळेला मी हायेस्ट मतदाने सगळ्यात उत्कृष्ट मतदानाने मी निवडून आलो होतो। याही वेळेला योगेशदादांच्या सहकार्याने आणि सर्व नागरिकांच्या प्रेमाने नक्कीच मला चांगल्या प्रकारचं यश प्राप्त होईल आणि मी 100% आपल्याला ग्वाही देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे सगळे उमेदवार पंचायत समितीचे सर्व उमेदवार 100% निवडून येतील। योगेशदादांनी ज्याप्रमाणे खेडमध्ये 21-0 असा जो पॅटर्न राबवलेला आहे त्याच प्रकारे इथे देखील 18-0 अशा प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी राबवला जाईल। धन्यवाद। जय हिंद। पालघर गणात चौरंगी लढत होणार असली तरी राजेंद्र फणसेंचा विजय हा नक्की समजला जातोय। एवढेच नव्हे तर पालघर गणातील व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समाजाने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे। राजेंद्र फणसे यांची मुलगी समिधा ही टीव्ही स्टार आहे आणि फणसेंची स्टार प्रचारक म्हणून ती काम पाहते। फणसे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रचारासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे। जेव्हा त्यांना तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा खूप आनंद झाला आम्हाला आणि खूप छान इथे ते काम करत आहेत आणि ते काम करत राहणार। त्यांनी आता सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्यांच्यावर त्यांचं पण मी खूप आभार मानते आणि ते जिंकून येणार हे तर 100% आहे आणि ते असंच कार्य करत म्हणजे लोकांच्या सुखदुःखात ते नेहमी सक्रिय असतात आणि मला अभिमान आहे त्यांचा की ते एवढं छान काम करत आहेत। तर माझ्याकडे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आम्ही ते जिंकलो आहे असं समजूनच आम्ही कार्य करतो। खूप आनंद झाला त्यांना जेव्हा परत एकदा ही संधी मिळाली। गेल्या मला जरा वाईट वाटलं होतं पण आता खूप छान असं वाटतंय आणि नक्की बाबाची योगेशदादा कदम यांनी जो विकास केलेला आहे गेल्या अनेक वर्ष मी देखील पक्षामध्ये संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये सक्रिय आहे। गेली 40 वर्ष पक्षाचं मी देखील काम करतो। मी 14 वर्ष शाखा प्रमुख होतो, 5 वर्ष नगरसेवक होतो, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, विधानसभेचा संपर्क प्रमुख होतो, जिल्ह्याचा ग्राहकचा संपर्क प्रमुख होतो। अनेक वर्ष पक्षाच्या संघटनेमध्ये मी योगदान दिलेलं आहे। पालघर गणात चौरंगी लढत होत आहे मात्र राजेंद्र फणसे यांचा विजय नक्की मानला जातोय। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।